मित्रांनो, आजकाल सगळेजण जिओ एअरटेलने स्टारलिंक बरोबर पार्टनरशिप केली याच्याबद्दल बोलतायत आणि सगळे खूप एक्साइटेड. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती गेला ना, ट्विटरवरती सगळे या स्टारलिंक च्या बद्दल बोलतायत. पण स्टारलिंक नेमकं काय आहे, त्याची कॉस्ट काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, कुणी स्टारलिंक वापरायला पाहिजे, कुणासाठी हे आहे, या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत असतो. आणि तो त्यामुळे मित्रांनो, एज्युकेशनल जर का तुम्हाला टेकी व्हायचं असेल ना, किंवा टेक बद्दल नॉलेज पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की वाजवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायचे. उगाच म्हणता अरे स्टारलिंक घेणार आहे, मी घेणार आहे, त्यांना हे फॉरवर्ड करा, त्यांना कळेल ऍक्च्युली घेतलं पाहिजे तुम्ही का नाही, तुम्हाला सुद्धा कळणार आहे. चला, काय आहे स्टारलिंक? स्टारलिंक म्हणजे सॅटेलाइट इंटरनेट तुम्हाला मिळतं. हे बघा, 3-4 प्रकारचे वेगवेगळे इंटरनेट असतात. मोबाईल इंटरनेट, बरोबर, जे तुमच्या मोबाईलवरती येतं 4G 5G 3G, हे मोबाईल इंटरनेट. त्याच्यानंतर ब्रॉडबँड असतं. ब्रॉडबँड म्हणजे काय, तुम्हाला जी केबल असते त्याच्या थ्रू इंटरनेट येतं. म्हणजे बेसिकली एक डेटा सर्व्हर वगैरे असतो किंवा डेटा सेंटर असतं, तिकडनं तुमचे केबल तुमच्या घरापर्यंत ऑफिसमध्ये येतात आणि मग तिथं मोडेम असतं आणि मग तुम्ही वायरलेसली कनेक्ट करता त्या मोडेमला. आणि मग ह्याच्यानंतर येतं सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी. जसा ब्रॉडबँडसाठी तुमच्या घरात एक मोडेम लावलेला असतो ना, तसं सॅटेलाइट इंटरनेटसाठी किंवा स्टारलिंक साठी तुम्हाला एक रिसीव्हर लागतो. आणि हो, डिरेक्टली तुम्ही कनेक्ट होता सॅटेलाइटला, तिकडनंच तुमचं जे इंटरनेट मिळत असतं डिरेक्टली तुम्हाला सॅटेलाइट वरनं मिळत असतं, जे हजारो किलोमीटर वरती आहे. त्याच्यासाठी सॅटेलाइट्स लागतात. आता स्पेसएक्स ही बेसिकली कंपनी आहे ज्याचं स्टारलिंक हे एक प्रोडक्ट आहे. तर स्पेसएक्सने काय केलेलं आहे, 7,000 सॅटेलाइट्स, आणि अजूनही ते अजून वाढवत आहेत. 7,000 सॅटेलाइट्स तुमच्या आकाशात सोडलेले आहेत आणि ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. आणि ते तुमच्या घरी जेव्हा तुम्ही तुमचा रिसीव्हर असतो ते कनेक्ट करता, जो कुठला सॅटेलाइट वरती असेल ना त्याच्याबरोबर कनेक्ट होता तुम्ही आणि मग तुम्हाला ते इंटरनेट मिळतं. कनेक्टिव्हिटी झाली की झालं. म्हणजे सॅटेलाइट फोन कसा असतो तसंच हे सॅटेलाइट आहे, पण इट इज फॉर द इंटरनेट. तुम्ही फ्लाईट मध्ये, आणि मी हे टेस्ट केलेलं आहे, साजिदने टेस्ट केलंय, कतार एअरवेजच्या फ्लाईट वरती स्टारलिंकची कनेक्टिव्हिटी आली आहे. तुम्ही लिटरली 800-900 किलोमीटरच्या स्पीडनं चाललेला आहात. प्लेन 30-35 हजार फूट वरती चाललेलं आहे आणि आतमध्ये बसून तुम्ही 200 MBPS 150 MBPS चा तुम्हाला स्पीड मिळतोय. इट इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ सॅटेलाइट इंटरनेट. नाही मग इथं प्रश्न नाहीये, केबल तुटली, हे झालं ते झालं, तुम्हाला कंटिन्युअसली कनेक्टिव्हिटी मिळेल. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण आधी स्टारलिंकचे प्लॅन्स काय आहेत. आता US चे जर का प्लॅन्स बघितले ना, तर त्यांचं एक स्टँडर्ड किट येतं, एक मिनी किट येतं आणि एक बिझनेससाठी मोठं किट येतं, स्पीड्स वगैरे तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर. आणि त्यांचा एक प्लॅन आहे रोम म्हणून, ते मिनी किट वापरतं, ते सांगणार आहे. स्टँडर्ड किटची प्राइस तुम्हाला आधी सांगतो. हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की स्टारलिंक हे तुमच्यासाठी, घरच्यासाठी, इंडिव्हिज्युअलसाठी आहे, तर ते कुठंतरी चुकीचं आहे. हो, तुमच्यासाठी नाही. इट इज इसेन्शियली B2B, बिझनेस टू बिझनेस साठी स्टारलिंक आहे. आता ब्रॉडबँड तुम्ही जेव्हा ऑर्डर करता, तुमच्या घरी येतं, 500 रुपयाचा तुम्हाला प्लॅन मिळतो, 200-300 MBPS स्पीड मिळतं. 5G किंवा 4G तुम्ही घेता मोबाईल इंटरनेट, म्हणजे तुम्ही 400-500 रुपये महिन्याभर तेवढाच खर्च असतो, त्याच्याहून जास्त होत नाही. पण ह्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनच 40-45 हजाराचा तुम्हाला ते किट लागेल, त्याची जी अँटेना आहे ते लागेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची कॉस्ट असणार आहे. आता स्टँडर्ड किटमध्ये माउंटिंग ऍक्सेसरीज असतात, कारण की तुमच्या घराच्या छतावरती किंवा ऑफिसच्या छतावरती ते अँटेना लागतं. जुने आपल्या टीव्हीला कशा अँटेना असायच्या तशाच, पण हे एकदम फ्लॅट व्हाईट रंगाच्या चौकोनी अशा त्या अँटेना असतात. पण त्या वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. त्याच्यामध्ये एक मिनी सुद्धा आहे. मिनी किट मी तुम्हाला सांगितलं मोबाईल यूज साठी. म्हणजे कसं, तुम्ही चाललाय कुठं ट्रेकिंगला वगैरे गेला. आता ट्रेकिंगला जाताना सगळ्यात मोठं नुकसान काय असतं की तुम्ही कनेक्टेड नसता. तर अशा वेळेला तुम्ही ते रोम प्लॅन वापरू शकता, जिथं तुम्ही बॅकपॅक वरती एवढीशी ती छोटीशी हे असते, तुम्ही कुठेही ते ठेवलं ऑटोमॅटिकली तुम्हाला इंटरनेट मिळणार. आणि सेटअप खूप इझी आहे बरं का. म्हणजे तुम्ही ऑर्डर करा, तुमच्या घरी ते किट येईल, किंवा आता एअरटेल जिओची लोक तुमच्या इथे देतील. फक्त एक केबल लावा, मोबाईल वरती इन्स्टॉलेशन वगैरे करा, सेटअप करा, अँड यू आर डन. बाकी काही नाही, खूप सोपं आहे ते सेटअप करणं. पण इंडियामध्ये सुद्धा एवढी कॉस्ट असणार आहे का? हे बघा, टोटल 4.5 कोटी लोक वेगवेगळ्या 125 देशात स्टारलिंक वापरतायत. सगळीकडे प्राइजेस वेगवेगळे आहेत. आता लॅटिन अमेरिका, साऊथ अमेरिकामध्ये इन्स्टॉलेशन कॉस्ट 20-25 हजाराची आहे. तर मला वाटतं इंडियात सुद्धा ना 40 वगैरे हजार नसणार, 20-25 हजार तुम्हाला इनिशियल इन्स्टॉलेशन कॉस्ट लागेल. आणि त्याच्यानंतर जे प्लॅन्स आहेत ना, ते आता US मध्ये $50 पासून चालू होतात, $50 ते $160 पर्यंत. आणि तेच कन्वर्ट केलं, याचा अर्थ 5,000 ते 15-20 हजार असे तुमचे महिन्याचे कॉस्ट
कॉस्ट असणार आहेत. विचार करा कोण देणार आहे. नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स नाही, पण बरेच असे लोक आहेत जे देतील. आणि मी ते यूज केसेस काय आहेत ते सांगणार आहे, कुणासाठी स्टारलिंक आहे ते सुद्धा सांगणार आहे. पण विचार करा इंडियामध्ये सुद्धा जर का स्वस्तात स्वस्त म्हटलं ना तरी मला वाटतं 3-3,500-4 हजार महिन्याला तुम्हाला खर्च येईल बेसिक. आता स्पीड तुम्हाला किती मिळणार आहे? 200 MBPS पर्यंत जनरली तुम्हाला 50 ते 200 MBPS पर्यंत स्पीड मिळणार. तुम्ही ब्राउझिंग वगैरे करताय, डाउनलोड बऱ्याच गोष्टी करताय, तर त्यांच्यासाठी डेफिनेटली ह्याचा फायदा आहे. म्हणजे आपल्यासाठी नॉर्मल 90% लोकांसाठी हे नाहीये. कारण की हे बघा ना, मोबाईल वरती तुम्ही 5G घ्या, 5Gचा स्पीड तुम्हाला 200, 250, 300 MBPS कधी कधी मिळतो आणि हा तुम्हाला 100-150 MBPS देणार आहे. लेटन्सी तुम्हाला 20 ते 50 मिली सेकंडची मिळते, त्यामुळे लो लेटन्सी तुम्हाला इंटरनेट मिळतं. सेटअपला जास्त काही इश्यू येत नाही, पटकन सेटअप होतं. ग्लोबली कव्हरेज तुम्हाला मिळतं. स्टारलिंकचं कनेक्शन तुम्ही घेतलं तर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये गेला आणि तुम्ही रोमिंग प्लॅन वगैरे वरती असाल तिथं सुद्धा तुम्ही वापरू शकाल असं मला वाटतंय. माहित नाही, आता त्याचे डिटेल्स आले नाही, पण ग्लोबल कव्हरेज आहे. पण त्याचे कॉन सुद्धा आहेत. समजा पाऊस वगैरे पडत असेल, ढगाळ फुल वातावरण असेल तर कनेक्टिव्हिटी म्हणजे लिटरली सॅटेलाइटवरनं येते ना तुमच्या घरापर्यंत, मध्ये ढग बिग असले तर थोडा त्याचा इश्यू होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ओपन टू स्काय लागतं. तुम्ही घनदाट जंगलात वगैरे तुमचं घर असेल आणि वरती सगळे झाडं बिडं असतील तर ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार नाही. तर हे थोडेसे प्रॉब्लेम आहेत. इथं सुद्धा बघा ना, आता रुरल एरियाज मध्ये जिथं कनेक्टिव्हिटी अशा भरपूर ठिकाणी आहेत जिथं शाळा आहे पण नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही, मुलांना शिकवायचंय, व्हिडिओज वगैरे दाखवायचे नाही दाखवू शकत, किंवा मिलिटरी ऑपरेशन्स ते सियाचिन वगैरे मध्ये एकदम वरती तिथं इंटरनेट पाहिजे. स्टारलिंक शिवाय पर्याय नाही. म्हणजे विचार करा ना त्या लोकांना किती फायदा होईल याचा. आता फायनली या जिओ आणि एअरटेलच्या पार्टनरशिप बद्दल बोलूया. आता सगळीकडे इतर देशात स्टारलिंक डिरेक्टली त्यांनी स्वतःचं ऑफिस लॉन्च केलं आणि स्वतःच ते विकतात. आता इंडियामध्ये त्यांनी का नाही केलं? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स अजून यायची आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल स्टारलिंकसाठी यायचंय. हे जे प्रेस रिलीज पाठवलेत ना जिओ आणि एअरटेलने, ते बेसिकली सब्जेक्ट टू गव्हर्नमेंट अप्रुव्हल पाठवलेत. तर ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया हा 1.5 बिलियन लोकांचा देश आहे, मोठा देश आहे. इथं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचे ऑफिसेस, सर्व्हिस सेंटर्स हे सगळं करणं स्टारलिंकसाठी त्यांना अजून 2, 3, 4, 5 वर्ष लागली असती. त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं, जिओ आणि एअरटेलचं एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काहीतरी 8-10 हजार ऑफिसेस आहेत, रिटेल स्टोर्स आहेत जिकडनं ते विकू शकतात म्हणून टायअप करून टाकलेलं आहे. आणि काय करतील माहितीये, माझ्या हिशोबाने अजून त्याचे डिटेल्स आले नाहीये. काही लोकांना ते रुरल कनेक्टिव्हिटी म्हणजे जिओला रुरल कनेक्टिव्हिटी देतील आणि एअरटेलला B2B, कारण की हे बिझनेस टू बिझनेस प्रोडक्ट आहे. तर असं ते डिवाइड करतील आणि त्याप्रमाणे जिओ आणि एअरटेल बरोबर काम करतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या कॉस्ट वरती इंडियामध्ये फार कमी लोक आहेत जी घेणार आहेत. तर तेवढ्या लोकांसाठी, तेवढ्या बिझनेसेससाठी जर का इथं यायचं म्हटलं असतं, स्वतःचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर टाकायचं म्हटलं असतं, तर स्टारलिंकला खूप जास्त कॉस्ट गेली असती आणि अजून त्यांनी महाग केलं असतं इंटरनेट. त्याच्यापेक्षा दिस इज अ बेटर वे, जिथं त्यांनी कॉस्ट सुद्धा वाचवलेली आहे आणि त्यामुळे कमी कॉस्ट मध्ये बहुतेक इंटरनेट येऊ शकतं स्टारलिंकचं इंडियामध्ये. आणि दुसरा सुद्धा फायदा झालाय की हे लोकल असल्यामुळे गव्हर्नमेंट अप्रुव्हल साठी फायदा होईल. कारण की इकडची लोकल लोक आहेत, ते स्टारलिंकची लोक येणार गव्हर्नमेंट मध्ये जाणार, ते तर त्यांना उभंच करणार नाही. त्यामुळे ह्यांच्याबरोबर पार्टनरशिप केल्यामुळे तो फार एक मोठा त्यांना फायदा होणार आहे. आय होप आता तुम्हाला कळालंय स्टारलिंक, जिओ, एअरटेल त्यांची पार्टनरशिप काय, इंटरनेट कॉस्ट काय. आता हे तुमच्याकडे फक्त ठेवू नका, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लोकांना सुद्धा कळू द्या स्टारलिंक काय आहे आणि किती फायद्याचं आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.